हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. गाईज इतके दिवसांची ब्लॉग स्टार्ट करतं आणि गाईज बघू चालले कुठं क्लासला चालले. तर आता पप्पा आज गुरुपौर्णिमा आहे ना, आणि गाईज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गाईज. आणि गाईज गुरुपौर्णिमा आहे तर पप्पा म्हणजे दररोज जातं देवळात. आज दूध म्हणजे दूध नव्हतं घेऊन गेला पिंडीवर शंकराच्या मंदिरात गेलता, तर ते घेऊन चालले कुठं नावड्याचं इथं मंदिर आहे. सो तिथे चालले आता. बघू गाईज ब्लॉग कसं होतं गाईज, ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आता 11 वाजले आणि क्लासला बघू 11:30 जाऊ, विषय नाही गाईज. चलो ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहो. चला गाईज आता असं की चाललो डायरेक्ट कुठं मंदिरात चाललो. मला दाखवतो गाईज, देख सकते हो. तर नील असेल इथं, तरी पण गाईज जाऊ नये पटक्यास आपण. हे गाई जस्ट आता निघल्या जायला. तुम्हाला दाखवतो गाईज इथं रोड कसा आहे, कारण की आता पहिले आलतो तेव्हा मोठा ब्लॉग करायला तेव्हा होता बरोबर. तर गाईज मोठा ब्लॉग म्हणजे वन हँड गाईज मोठं ब्लॉग करायला लागतं, क्योंकि गाईज हेल्मेट नाही आणला. आता हेल्मेट बघू गाईज कसा लावायचा आहे. आता मोबाईलला बघू आपण असती फक्त गाईज सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब. हो गाईज रोड देख सकते रोड. आणि गाईज वातावरण एकदम मस्त झाले, कारण की ऊन पण ना पाऊस पण ना, म्हणजे बरोबर झाले. तिथं रोडच लई बेकार खराब आहे, काय सांगू तुम्हाला गाईज. हो आईच्या गावात गाईज वातावरण बघा वातावरण. आणि गाईज दिस इज मी चाललो 1920 स्पीडवर, कारण की जास्त स्पीड ठेवली तर इथंच राहायला लागल असं वाटतं मला. अरे बाबा, कारण की रोड गाईज एकदम खतरनाक आहे. याच्या पुढचं तरी चांगलं असेल, दिस इज माय अपेक्षा. आय होप गाईज पुढचं चांगला असला पाहिजे. नसला तशी होऊन टाकू गाईज, ना दे का ईश्वर पाटील ब्लॉग आहे मी. गाईज ज्यादा हो गया, ऐसा लगता नहीं मेरे को. अरे बापा गाईज वातावरणात गाईज जब पडलो ना तर वातावरण होईल डायरेक्ट. ओ बाबा, कॅमेरा बंद करायला लागेलच असं वाटतो. हो नाही करणार कॅमेरा बंद. नाम क्या मेरा, शिर पाडील. हो गिर गया तो लगेगा. गाईज एकदम खतरनाक रोड आहे. या खतरनाक रोड मधून चालले मी, कारण की गाईज इतके दिवस ब्लॉग नव्हता बनवला. त्याचं कारण तुम्हाला सांगायचे म्हणा, फक्त क्लासशी आल्यावर तुम्हाला नक्कीच सांगतो. फक्त ब्लॉग मध्ये गाईज कंटिन्यू राहा, ब्लॉग स्किप बीप नका करू आपला. दिस इज गाईज मोठं ब्लॉग. हो खतरनाक रोड. तरी गाईज आता यार पुढचा रोड चांगला आहे मला माहिती आहे, क्योंकि हमने देखा है गाइस. वो भी कैसे अभी पता नहीं है. और गाइस गाडी हलते ना, मोठी गाडीचं सस्पेन्शन लावावं लागते नोटीला. चलो गाईज, असा गाईज रोड असला ना असा तर एक नंबर वाटतो. पण गाईज पुढे रोड बघा आता काय रोड आहे गाईज. ओ कॅमेरा बंद करके जाना पडेगा गाईज मेरे को. चलो कॅमेरा बंद करता हूँ मैं ना गाईज. पाठीमागचा रोड लय बेकार होता म्हणून कॅमेरा बंद केला. आता जस्ट गाईज पोहोचलो तुम्हाला मंदिराचा, म्हणजे आता काम चालू केलं इथनं, कारण की आता आम्हाला पप्पा इथे येतं मंदिरात, कारण की गाईज इथनं मस्त जाता येतं. आणि गाईज दिस इज कॉल्ड मान्यन गाईज बोलतो इथं आम्ही. आणि गाईज मंदिराचं काम चालू करायला घेतले. दाखवतो गाईज तुम्हाला कसं काय मस्तपैकी दर्शन करू आपण आणि निघू डायरेक्ट. गाईज दिस इज कॉल्ड मंदिर. काम करायला घेतले गाईज मंदिराचं. कसलं गाईज वातावरण बघा. चलो गाईज ब्लॉग में कंटिन्यू रहो. हे गाईज चला मस्तपैकी दर्शन केलं छोटे पिंडीवर. गाईज इथं मोठं मंदिराचं म्हणजे काम चालू आहे गाईज. पहिले होता इथं, आता मोठा बनवायला घेतले. बघू शकता गाईज. आणि इथे कप्पा आहे. हे गाईज चला मस्त की फायनली निघलो आता. जस्ट दर्शन केला मी पण निघलो गाईज. जस्ट याच वाखाड्या तिकडे रोड मधून गाईज. आणि गाईज आवाज नक्कीच आता आपल्याला काय बोलतो कॉलर माईक घ्यायला लागेल, कारण की असा बॅकग्राऊंड वाईज जास्त यायला लागला असं वाटतं मला. गाईज थंबनेल हो जाए ना फिर. गाईज रोड एकदम ढगबिग एकदम मस्त आलाय. आणि गाईज बघू शकता आता नीलचं जस्ट फोन येतं, त्याला बरं रुक 2 मिनिट आया मी. गाईज चला मस्तपैकी जातो आता. ब्लॉग मस्त आजचा झाला असेल. सुबे गाईज सकाळच गाईज देवाचं दर्शन केला. ओम नमः शिवाय शिव शंभो. आणि गाईज आज गुरुपौर्णिमा आहे, तर बघू कसं काय आज आहे. आणि गाईज इथं कॅमेरा बंद कुठे केलता मी ना, पुरं गाईज कॅमेरा बंद करायला लागेल, कारण की रोडच गाईज एकदम बेकार आहे. तुम्हाला दाखवतो एकदम जवळ जाऊन. क्या बताओ गाईज रोड इसको. काय गाईज रोड आहे बघा तुम्हाला, म्हणजे नेन मी एक आता फक्त कसं जास्त काय की गाडी अशी दबतं गाईज आतमध्ये.
इकडे बघा गाईज, रोड बघा, रोड. अरे बाबा गाईज, रोड बघा इथं. म्हणून त्याच्यामुळं इथं मोटर व्लॉगिंग बंद करतो गाईज. चला डायरेक्ट जातो घरी. हे गाईज चला मस्त जस्ट आता नील इथं थांबलेला अर्धा तास झाला. याला की गाईज बोलून फायदा गाईज जण आलाय की गाणी. गाईज चला जातो डायरेक्ट आता क्लासला. कच करा खूप गाईज. चलो हे गाईज जस्ट क्लासला. आणि केस बघायचं कसं आलं कारण का गुरुपौर्णिमा त्याच्यामुळे आज केस नका उद्या येशील का केस कापाला. गाईज भाई आपला कम्प्लीट करून देतो एक्झाम लाईव्ह बघू किती 10वरती भेटेल मार्क. चल देखते 8 ना 9.5 लास्ट 9.5. गाईज बघू किती मार्क भेटतात आता. माझ्यापेक्षा जास्त मारलं. हे काय चल फायनली मस्त की कम्प्लीट झाला आता. नील भाई जस्ट इथं आहे आणि चाललो घरी. एक कॉमरा आहे आज ना जायला. गुरुपौर्णिमा आहे गुरी. चलो काय स्कूटी जायचं. क्युरीला झाली जा तू. स्कूटी घेऊन जा. एक जाशील चल जा यार खावर काय आपली स्कूटी क्युरीला. ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. हे काही चला म्हणजे जस्ट घरी आलो आणि काही आजचा ब्लॉग आधी एडिट नसेल केला जास्त काही मोठं नसेल काय. आणि गाईज तुम्हाला सांगायचं होतं की गाईज दररोज डेली ब्लॉग आता ना टाकीत. कारण की गाईज दररोज तेच कंटेंट टाकून तेच कंटेंट होतं. त्याच्यामुळे काही तुम्हाला बघायला पण कटलेलं. त्याच्यामुळे मी डेली ब्लॉग सोडायला बंद केलं. म्हणजे डेली ब्लॉग येतील पण गाईज कंटेंट सोबत येतील आता. कारण की चांगले कंटेंट येतात का. आज गुरुपौर्णिमा त्याच्यामुळे मी आज ब्लॉग काढला. आणि गाईज त्याच्यामुळे आणि गाईज आता मिनी ब्लॉग चालू करायचा विचार आहे गाईज. पण मिनी ब्लॉग गाईज आता चालू करणार कारण की आता डेली गाईज तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला भेटतील. इंस्टाग्राम पण शौर्य पाटील पेज असेल तुम्हाला बाजूला दिसलं असेल पेज त्याला पण गाईज फॉलो करून घ्या. आणि गाईज इंस्टाग्राम पण येतील आणि युट्यूब पण मिनी ब्लॉग येतील नक्कीच गाईज. दोघे जण इंस्टाग्राम फॉलो करा आणि युट्यूब सबस्क्राईब करा गाईज. गाईज बंकू येतो जस्ट तो टिंगर करत. आणि गाईज बघू आजचा ब्लॉग कसा होतं गाईज. आणि हेच कारण मी काय बोलतो त्याच्यामुळे गाईज मी काय डेली ब्लॉग नव्हतो दाखवत. आणि गाईज तेच कंटेंट होतात त्याच्यामुळे गाईज. आणि काही सबस्क्राईब करा गाईज नक्कीच. आणि गाईज कोण काय सबस्क्राईबर येते ते मला माहित ना. काही दररोज सबस्क्राईब कमी करताना दररोज वाढवताना दररोज कमी करताना दररोज वाढवताना काय माहित नाही त्यांचा. बघू गाईज कसं काय आजचा ब्लॉग. आणि काय सर ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. हे गाईज चला मस्त जस्ट फायनली आता रेडी झालं जिमला जायला. जास्त काही शूट ना करणार कारण की तो अर्धा ब्लॉग मी एडिट केला 7-8 मिनिटाचा झाले गाईज तो ब्लॉग. म्हणजे अर्धे क्लिप कट करायचे. बघू एडिटिंग कशी होतं आणि ब्लॉग पण कसं होतं काय. तर झालं डायरेक्ट 5:30 वाजलं ना. आधी 15 मिनिटं 5:30ला असता मोबाईल चार्जिंग नव्हती अख्खी 100 करून टाकली. काही चाललो कुठं चाललं जिम का चाललं गाईज. चलो गाईज अरे लाईट लागली. चल गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे गाईज जस्ट आता जिमला आलेलो मी. आता अर्धा 1 तास झाला असेल पण ब्लॉग तेव्हा स्टार्ट नाही केला तेव्हा. मस्त आज लेग बिग मारला का पाय दुकान लय बेकार. आता बघू कसं काय होतं आजचा ब्लॉग मध्ये. हा हो त्या पण आहे. घरी जायला ना जाताना आमचे ट्रेनर दाखवतो काय. हे काय जसं तुमचे आमचे ट्रेनर बघू शकता नील पाटील मॅट फ्रॉम मोलडगाव आणि सुजल ओप्पी 07. काय बोलता काहीतरी बोला आमच्या ब्लॉग मध्ये बस का इतका. हो दिस इज कॉल्ड जॅक्स. सर्वेश पाटील ना तू की काय दुसरा काहीच ना. चलो काय ब्लॉग मध्ये कंटिन्यू काय ट्रेनर किती ला रे बाहेरच ना. काल तर तुम्ही का आला आता चालाय रोनी भिनीतलं घेऊन बिल करायचा भाई. जिमला भिमलाय टाकशील ब्लॉग मध्ये मग लगे आता थंबनेल आहे. मी तर काय आला तर कंटेनरला करा जिम करायची मग ब्लॉग बनवतो. चलो गाइस दिस इज कॉल्ड तुम्हारा भाई होएगी गाइस बॉडी एक दिन होएगी ना. टाइम लगेगा. चलो गाइस देख सकते हो बिल्डर देख सकते हो गाइस ब्लॉग वाले सुजल ओप्पी 07 डॉली भाई एकच नंबर गाइस. कॉन्टॅक्ट नंबर पण आहे नको कॉन्टॅक्ट नंबर दाखवीत नक्कीच. ब्लॉग जाऊन बघा आले ना टाकले ना काय मग ठीक आहे. पनीर बॉडी काय खाते काय
ठीक आहे, चला मस्त जिम झाली ना काय तर चाललो घरी. काय बोलता दादा, बरं आहे ना? फोन बोलते काहीच, कोणच्याशी बोलते का माहिती नाही. चला काहीच मस्त जिम केली आज, दररोज येतात जिमला लागायचा. चला काहीच ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. हे गाईज चला जस्ट फायनली मस्त घरी आलो, फुल घामाघूम झालो आज मस्त की जिम वर्कआउट झाला. आणि आजचा गाईज ब्लॉग पण एकदम भारी झाले गाईज. आणि गाईज चला आजचा ब्लॉग मी ते एंड करतो. आय होप गाईज तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू असेल नाही तोपर्यंत बाय.